खरं तर धर्मदाय रुग्णालय म्हणजे आपल्याला माहित असेल की जे रुग्णालयांनी शासकीय नाममात्र किंवा लीजवर जागा घेतल्या असतील किंवा काही रुग्णालय ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील, अशा रुग्णालयांना निर्धन आणि दुर्बल घटकासाठी 2006ला माननीय उच्च न्यायालयाने एक योजना कायम केली होती आणि IPF फंड त्या ठिकाणी असायचा, त्याच्या माध्यमातून ह्या रुग्णांवर उपचार करायचे. परंतु 2006 पासनं याचं एज्युकेशन मॉनिटरिंग आपण रुग्णालयाच्या अंगावरच ठेवलं होतं आणि विधी व न्याय विभाग मंत्री म्हणून ज्याला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, तर काही रुग्णालय आणि रुग्ण या दोघांकडनं काही कंप्लेंट्स या ठिकाणी यायच्या आणि त्याच्या माध्यमातून मग असं ठरलं, प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, धर्मदाय आयुक्त आणि माननीय विधी न्याय मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना असं ठरलं की उच्च न्यायालयाकडे काही पिटिशन या ठिकाणी गेल्या होत्या आणि काही योजनांमध्ये बदल करायचे असेल तर माननीय उच्च न्यायालयाकडे या ठिकाणी त्यांचं मत विचारात घेऊन मग योजनेमध्ये बदल करावा लागत होता. मग त्यावेळेला त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला काही डायरेक्शन दिले आणि त्यानुसार 31 ऑक्टोबर 2023ला विधी न्याय विभाग मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी एक सेंट्रलाइज मॉनिटरिंग आणि एज्युकेशन सेल या ठिकाणी स्थापन केला, ज्यामध्ये ऑनलाईन प्रणाली आपण केली आणि टोल फ्री नंबर केला की जे 13,000 बेड ह्या 456 रुग्णालयामध्ये 20% राखीव असायचे, त्यांचं एज्युकेशन आणि मॉनिटरिंग कसं पारदर्शीपणानं होईल आणि त्यानुसार मग रुग्ण त्या ठिकाणी हॉस्पिटलला जायचा, त्यांनी अर्ज करणे आणि मग त्यांनी जे डॉक्युमेंट दिलेत, उत्पन्न दाखला किंवा त्यांचे इन्कम असेल ते व्हेरीफाय शासन स्तरावर करून मग त्यांना मान्यता देऊन मग रुग्णांवर उपचार होणे. अशा प्रकारे हे धर्मदाय रुग्णालय विषयातलं मदत या ठिकाणी व्हायची. आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विधी न्याय विभाग असल्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष हे दोघेही एकत्र करण्यात आले आणि ऑलरेडी धर्मदाय रुग्णालयाच्या याच्यात ऑनलाईन प्रणाली सुरू झालेली आहे आणि तशीच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुद्धा आपण पेपरलेस करता येईल का? कारण 3,000 हॉस्पिटल या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अंगीकृत आहेत. या सर्व रुग्णालयांचा डाटा ठेवणं, त्यांचे इन्स्पेक्शन करणं, त्यांच्या सर्व गोष्टी या करणं आणि पेशंटला, रुग्णांना सहजता उपलब्ध होणं, यासाठी आपण या दोघी प्रकारच्या व्यवस्था, मुख्यमंत्री सहायता निधी पण आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष पण, दोघी पेपरलेस या ठिकाणी कसं एकमेकाला जोडता येईल आणि ते काम कसं करता येईल असं माननीय देवेंद्रजींच्या विचारात आहे. निश्चितच सर.